नमस्कार. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीतील गणित या विषयातील संख्याज्ञान या घटकातील बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. बेरीज व्यस्त संख्या, ज्या दोन संख्यांची बेरीज 0 येते त्या दोन संख्यांना एकमेकींच्या बेरीज व्यस्त संख्या असं म्हणतात. तसंच त्यांना विरुद्ध संख्या असं देखील म्हटलं जातं. उदाहरणार्थ 3 व उणे 3 यांची बेरीज केल्यास 0 उत्तर येतं, म्हणून या संख्यांना संख्या असं म्हणतात. 15 व उणे 15 यासुद्धा विरुद्ध संख्या आहेत. 48 व उणे 48 यासुद्धा एकमेकींच्या बेरीज व्यस्त संख्या आहेत. या पद्धतीने जेव्हा दोन संख्यांची बेरीज 0 येते तेव्हा त्या दोन संख्यांना एकमेकींची बेरीज व्यस्त संख्या असं म्हणतात. उदाहरणार्थ उणे 3/7 ची बेरीज व्यस्त संख्या व उणे 4/3 ची बेरीज व्यस्त संख्या यांच्या बेरजेत 37/21 ची बेरीज व्यस्त संख्या मिळविल्यास बेरीज किती येईल? स्पष्टीकरण. उणे 3/7 ची बेरीज व्यस्त संख्या 3/7. तसंच उणे 4/3 ची बेरीज व्यस्त संख्या 4/3. आता 3/7 व 4/3 यांची बेरीज केल्यास छेद समान करावे लागतील आणि छेद समान करून त्याची बेरीज येईल 37/21. या उत्तरात 37/21 ची बेरीज व्यस्त संख्या म्हणजेच उणे 37/21 मिळवल्यास त्याचं उत्तर 0 येईल. या पद्धतीने बेरीज व्यस्तमधील उदाहरणं सोडवता येतील. गुणाकार व्यस्त संख्या, ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्या दोन संख्यांना एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणतात. तसंच त्यांना व्यस्त संख्या असं देखील म्हटलं जातं. उदाहरणार्थ 26 व 1/26, 18 व 1/18, 73 व 1/73 यांचा गुणाकार केल्यास 1 येतो, म्हणून यांना एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या किंवा व्यस्त संख्या असं देखील म्हटलं जातं. उदाहरणार्थ या उपघटकावर उदाहरण 5/7 मध्ये त्याच संख्येची गुणाकार व्यस्त संख्या मिळवून येणाऱ्या बेरजेतून 4/35 वजा केल्यास वजाबाकी किती येईल? स्पष्टीकरण. 5/7 ची गुणाकार व्यस्त संख्या 7/5. आता 5/7 व 7/5 यांची बेरीज केल्यास 5/7 अधिक 7/5 बरोबर या ठिकाणी छेद समान करावे लागतील आणि छेद समान करून त्यांची बेरीज येईल 74/35. त्यातून 4/35 वजा केल्यास उत्तर येईल 70/35 आणि त्याचा भागाकार 2 येईल, म्हणून पर्याय क्रमांक 1 येथील 2 हे उत्तर बरोबर असेल. धन्यवाद.